मुंबईतल्या गोरेगाव परिसरामध्ये संतोष नगर इथं दोन गटात तुंबळ हाणामारी झाली, राडा झाला होता। या राड्यानंतर मुंबई महापालिकेकडून परिसरात मोठी तोडक कारवाई केली गेली। या राड्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या काही संशयितांना त्यांच्या घरावर ही कारवाई केली गेली। महापालिकेचे अधिकारी, पोलीस बंदोबस्त आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती आणि या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केला गेला होता। आपण जे आहे ते कायदेशीर जी कारवाई आहे त्याच्या अनुषंगाने केलेली आहे आणि यापुढे पण आपण ती लीगल ॲक्शन असेल ती आपण घेणारच आहोत। जे बीट मार्शल असतील किंवा इकडले संबंधित पोलीस ऑफिसर असतील त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी होती। आपण ज्या काही गोष्टी येतात पडताळून त्यानुसारच आपण पुढची पाऊल घेणार आहोत। ठीक आहे सर, शेवटचा प्रश्न तुमच्या माध्यमातून दिंडोशीतील स्थानिक रहिवाशांना काय आव्हान असेल जेणेकरून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये? आपल्याला आत्तापर्यंत सर्व प्रशासन आणि रहिवासी जे आहेत आणि सर्व संबंधित यांचं सहकार्य लाभलेलं आहे। याच प्रकारचं सहकार्य राहावं, शांतता त्यांनी ठेवावी आणि शांत आपलं वातावरण आहे असंच आपण मेंटेन करणं, एवढीच आपल्याला सगळ्यांना विनंती राहील आपल्या मार्फत। आता गोरेगावात घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे असं म्हणत सुनील प्रभूंनी घटनेचा निषेध केला आणि ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे असंही त्यांनी म्हटलं। झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे, मी याचा निषेध करतो आणि त्याचबरोबर मी आज पोलीस CP यांच्याशी बोललो। मी त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना दिलेली आहे आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने त्या ठिकाणी गर्द ड्रग्ज विक्री करणारे लोक आहेत ज्यांच्या टपऱ्या आज तोडल्या, ह्या सतत 2.5-3 वर्षापासून विधानसभेमध्ये याबद्दल मी आवाज उठवतोय। स्वतः प्रत्यक्ष CP आणि DCP यांना रायटिंगमध्ये मी पत्र दिलेली आहेत की या संपूर्ण दिंडोशीमध्ये, कुरारमध्ये जिथे इथे म्हणून या अशा विक्री करणारी मंडळी आहेत जी नटोरियस आहेत, समाज विघातक आहेत, त्यांच्यावर कारवाई करा। आज त्यांनी ती कारवाई केली। दिंडोशीच्या संतोष नगर परिसरात ज्या लोकांनी शोभायात्रेदरम्यान हल्ला केला ते घरात ड्रग्ज विकायचे असा संशय व्यक्त केला गेला आणि त्यानंतर त्या घराची झडती घेतल्यावर तिथं ड्रग्ज सापडून आले असा आरोप आता हिंदुत्ववादी संघटनेतर्फे केला गेलाय। आमची जो मागणी होती, काल आम्ही प्रशासनाकडे मागणी केली होती। या कालची जी घटना मरीमाताच्या यात्रामध्ये झालेली, त्यांचे आमचे जे काही हिंदुत्ववादी कार्यकर्ता होते त्यांच्यावर तलवारा आणि लोखंडच्या रोडने हल्ला झाला, त्याविरुद्ध आम्ही तक्रार दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने FIR सुद्धा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये 10 आरोपीच्या अटक सुद्धा झालेली आहे। नंतरची कारवाई आमची अशी होती की तो जो जिहादी आहे, तो जो ड्रग पेडलर आहे, त्याच्या घरावर बुलडोजर ॲक्शन झाला पाहिजे। काय तो त्याचा घर नाही, तो ड्रग्ज विक्रीचा अड्डा आहे। एक मोठी बातमी आहे, ठाणे ATS आणि दिल्ली स्पेशल सेल यांनी एकत्र येत संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे। गजवा-ए-हिंद राबवण्याच्या तयारीत असलेल्या काही संशयित तरुणांना ताब्यात घेतलंय। अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांकडनं लाल किल्ल्यावर ISISचा झेंडा लावलेला फोटो सापडलाय। सिग्नल नावाचं ॲप वापरून सोनू आणि इतर संशयित दहशतवादी एकमेकांच्या संपर्कात होते। कारवाई दरम्यान सोनूकडे 1 ते 1.5 फूट मोठी रिमोट कंट्रोलची गाडी डिसमेंटल केलेली सापडली आहे आणि यावेळी वायरी आणि टायमर सुद्धा सापडलंय। या रिमोट कंट्रोल गाडीचा वापर करून काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना टार्गेट केलं जाणार होतं का असा संशय आता तपास यंत्रणा व्यक्त करतायत। दिल्ली स्पेशल सेल आणि ठाणे ATSनं ठाणे जिल्ह्यातल्या टिटवाळा आणि कल्याणजवळ जे बनेली गाव आहे त्या ठिकाणी कारवाई केली। यामध्ये टिटवाळा येथे खडवली जे गाव आहे, ते खडवली गावाजवळ आझमी चाळ म्हणून ही चाळ येते आणि या चाळीमधून सोनू उर्फ इफ्तिकार अशा नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले। हे समोर जे पांढऱ्या आणि करड्या रंगाचं जे दरवाजा दिसतो लॉक लागलेलं, हे त्या सोनूचं घर आहे। या घरी दिल्ली स्पेशल सेल आणि त्याचबरोबरीनं ठाणे ATS यांनी जेव्हा धाड टाकली तेव्हा सोनूकडे एक गाडी सापडली, जी रिमोट कंट्रोलची गाडी होती। जवळपास 1 ते 1.25 फुटाची गाडी होती आणि ही गाडी पूर्णपणे डिसमेंटल करण्यात आली होती आणि त्याचं वायरिंग जोडण्याचं काम जे आहे हे सोनू करायचा। सोनू हा एक इलेक्ट्रिकल एक्सपर्ट होता आणि या त्याची एक्सपर्टीज जी आहे
ती वेगळ्या कामाकरता वापरत होता. पोलिसांना जी माहिती मिळालेली होती, तपास यंत्रणांना जी माहिती मिळाली होती त्यानुसार जैश ए मोहम्मद या आणि त्याच पद्धतीनं ISIS या 2 संघटनांशी यांचा संबंध होता. सिंगल नावाचं एक ॲप आहे व्हॉट्सअपसारखं. त्या ॲपच्या माध्यमातून सोनूने ग्रुप बनवला होता. त्या ग्रुपमध्ये अनेक लोकं होती. सगळ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. सोनूचं जे आहे ते मुलांना भरती करणं, त्याच पद्धतीनं रिमोट कंट्रोलच्या गाड्या ज्या आहेत त्यामध्ये स्फोटके भरून ते स्फोटकं दुसरीकडे पोचून त्यामार्फत स्फोटक घडवणे ही सोनूवर जबाबदारी होती असं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. आणि सोनूकडून एक फोटो सापडला आहे, ज्या फोटोमध्ये लाल किल्ला दाखवलेला आहे आणि त्या लाल किल्ल्यावरती ISISचा झेंडा जो आहे तो लावलेला आहे. आणि त्यामुळे तपास यंत्रणांना संशय आहे की हे काहीतरी मोठं घडवण्याच्या तयारीत होते. आणि त्याच पार्श्वभूमीवरती जेव्हा जो सिंगल नावाचा ॲप जेव्हा पोलिसांना मिळाला त्यामध्ये यासिन खान नावाचा एक आणखीन तरुण त्यामध्ये होता, जो कल्याणच्या बनेली या गावाचा रहिवासी आहे. त्याच्यामध्ये सहभाग काय आहे, तो या ग्रुपमध्ये का सामील झाला, त्याच्यावरती काय जबाबदारी दिली गेली होती, का दिली जाणार होती, या सगळ्या चौकशी करण्याकरता त्याला आता तपास यंत्रणांनी बोलवलेलं आहे. मात्र सोनू याच्यासोबतच मुंबईतला कुर्ला असेल, अशा बोरिवलीमध्ये कारवाई, अशा 4 ठिकाणी कारवाई करून 4 तरुणांना पोलिसांनी अटक केली. आणि 2 असे तरुण आहेत की ज्यांना पोलिसांनी चौकशी करता बोलवले. मोठं मुंबई, त्याच पद्धतीनं दिल्ली आणि भारतातल्या काही मेट्रो सिटीज आहेत, इथल्या काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना या रिमोट कंट्रोलच्या गाडीने उडवण्याचा यांचा कट होता का, असा संशय तपास यंत्रणांना आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती सर्व तपास जो आहे आता तपास यंत्रणांचा सुरू आहे. जो सोनू उर्फ जो आहे इफ्तिकार, त्याला कल्याण कोर्टामध्ये हजर केला असता त्याला ट्रान्झिट रिमांड देऊन दिल्ली स्पेशल सेलने पाठवलं, दिल्ली स्पेशल सेलच्या ताब्यात दिलं आहे. आणखीन चौकशीमध्ये बऱ्याच माहिती पुढे येतील. पुढे जिल्ह्यात उमेश गोविलकरसह अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, खडवली. पोलिसांनी एकूण 4 लोकांना अटक केली आहे. आपण पुढची बातमी पाहतोय. महापुरुषांच्या सोबत तथ्यहीन वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. ज्या जैन मुनीला इतिहासच माहिती नाही असे लोक तथ्यहीन वक्तव्य करतायत आणि वातावरण गढूळ करायचं काम करतायत अशी टीका संभाजीराजेंनी केली आहे. त्याचबरोबर संभाजीराजेंनी नितेश राणेंनाही सुनावलंय. तर दुसरीकडे औरंगजेबाचं थडगं ठेवा पण त्याचे उदात्तीकरण नको असा सल्ला त्यांनी दिलाय. भोंदू अशोक खरात प्रकरणावर सुद्धा त्यांनी परखड भाष्य केलंय. ज्या मुनीला इतिहासच माहित नाही, ज्या मुनींनी एका त्याच्या वाक्याच्या दुसऱ्या स्वतःच्या समाजाला विठीस धरतो, एक शांतताप्रिय समाज त्याची ओळख आहे. शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, या सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना, सगळ्या समाजातल्या लोकांना घेऊन जाणारा हा समाज आहे. आणि अशा पद्धतीने हे कुठलाही इतिहास माहीत असताना असे हे स्टेटमेंट करतात आणि वातावरण गढूळ करतात. हे अत्यंत दुर्दैव आहे. मी त्यावेळीच बोललो की असं महाराष्ट्रात चालणार नाही, किंबहुना ह्याला सुद्धा कुठं ते बंद नाही यायला पाहिजे. खऱ्या अर्थाने तुम्ही जर विचारलं सेक्युलरिझमचा अर्थ, तर शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, किंबहुना राजे छत्रपती शाहू महाराज असतील, हे सगळे सेक्युलर होते. पण त्यांनी ज्या पद्धतीने हिंदू धर्माच्या बाबतीत जी व्याख्या किंबहुना ज्या पद्धतीने ते वागले आणि आता थोडे लोक जे पद्धतीने पुढे मांडतात, हे त्याच्यात बराच फरक आहे. मागच्या वेळी या भोंदू बाबाच्या बाबतीत चर्चा सुरू झाली त्यावेळी मी नाशिकला आलो आणि मी पहिला पुढारी असेल ज्यांनी ह्या भोंदू बाबाच्या बाबतीत, या सो कॉल्ड बाबाच्या बाबतीत प्रतिक्रिया दिली होती आणि त्याला ठोकलं होतं की या राजकीय लोकांची असणारी ताकद, राजकीय लोकांनी दिलेलं त्याला सहकार्य, आणि म्हणून यांच्यात ही धाडस निर्माण. मुळात तो विकृतच आहे, मुळात तो खाण्याड्या विकृत पद्धतीचाच माणूस आहे, पण त्याला मिळणारी ताकद सुद्धा ह्याच्यातनं तो धाडस ह्या सगळ्या गोष्टी करत होता. म्हणजे ते थडगं त्याचं तिथे असायला पाहिजे. नाही, जो मेलाय ते ठेवा ना, पण त्याचं उदारीकरण नको, त्याचं जे थडगं तेवढं ठेवा. हा, पण ते काही ती भव्यता स्वरूप करायचं, एक कुठला तरी संत स्वरूप काहीतरी करायचं, संत नाही तर काय म्हणतात त्यांच्या समाजात महामौलाना जे काय असेल ते स्वरूप करायचं, हे चुकीचं आहे.